जय भीम. काल विहारात वाचन उपक्रमाअंतर्गत भारतातील जाती या पुस्तकावर चर्चा करण्यात आली व लगेच प्रश्नमंजुषासुद्धा घेण्यात आली. या चर्चेमध्ये काहींचा प्रश्न होता की या सगळ्या गोष्टी समाजात आहे का किंवा या पुस्तकाचे रिलेव्हन्स आजही आहे का. तर बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात सर्व विद्वानांचा जातीविषयक व्याख्यांना आव्हान देऊन सांगितले होते की जातीची निर्मिती ही जाती अंतर्गत विवाहामुळे झाली आहे. तर त्यांच्या सांगण्यावरून हे अधिक स्पष्ट होते की जातीत लग्न करणे म्हणजेच जातीला अधिक बळकट करणे आहे. आजही आपण बघतो की लग्न जुळवायची असल्यास आपण आपल्या जातीतील किंवा त्याहून पुढे जाऊन पोटजातीतील मुलगा किंवा मुलगी शोधतो. यावरून जात कशी अस्तित्वात आहे व कळत नकळत आपण ती कशी पाळतोय हे लक्षात येईल. पुस्तकाचे रिलेव्हन्स समजण्यासाठी दुसरे उदाहरण घ्यायचे झाल्यास गुजरात राज्य सरकारने प्रेमविवाहासाठी पालकांची संमती घेण्यात यावी असे धोरण आणण्याची घोषणा केली आहे. वरवर बघता वाटेल की पालकांची संमती घेण्यात इतके वाईट तरी काय, पण भारतातील जाती या पुस्तकातील बाबासाहेबांच्या दिलेल्या विश्लेषणाचा चष्मा घालून बघितले तर स्पष्ट दिसेल की या धोरणाने जाती टिकवण्यासाठीचाच प्रयत्न केला जातोय. कारण पालकांची संमती ही जात पंचायतीच्या संमतीसारखीच असते. पालक आपल्या मुलांच्या जातीबाहेर लग्न करण्याच्या निर्णयाला नकार देतात. त्यामुळे पालकांची संमती घेण्याचे अनिवार्य करणे हे जातीतच लग्न व्हावीत या सरकारच्या छुप्या भूमिकेला स्पष्ट करते. राज्य सरकार स्वतःची भूमिका इतकी स्पष्ट कधीच सांगणार नाही. ते म्हणतात की मुलींचे चुकीच्या संबंधात अडकण्यापासून संरक्षण करण्यासाठी हे धोरण आणण्यात येत आहे. परंतु बाबासाहेबांच्या विश्लेषणानुसार हे लक्षात येईल की जाती टिकवण्यासाठी अगोदरही स्त्रियांचा साधन म्हणून उपयोग केला गेला आहे. मग ते सतीप्रथा असो की सक्तीचे वैधव्य लादणे, बालविवाह किंवा आत्ताचे प्रेमविवाह असो, जाती ह्या स्त्रियांच्या शोषणातूनच टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार प्रत्येक प्रौढांना देण्यात आला आहे. पण सरकार मुलींच्या निर्णय स्वातंत्र्यावर बंधन घालून इंटरफेथ इंटरकास्ट विवाह रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जाती अंतर्गत विवाहामुळे जातीची निर्मिती व बळकटीकरण होते हे आपण बाबासाहेबांच्या भारतातील जाती या पुस्तकाच्या विश्लेषणातून बघितले आहे. त्यामुळे 100 वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी लिहिलेले बाबासाहेबांचे हे पुस्तक आजही मला तितकेच संयुक्तिक, आजही तितकेच रिलेव्हंट वाटते जितके ते 100 वर्षांपूर्वी असेल. या वाचन उपक्रमाअंतर्गत दुसरे पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झालेले ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे वाचण्यासाठी घेण्यात येणार आहे. सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे इतके बोलून इथेच थांबतो. धन्यवाद.